Good morning, students. Okay, in the last lecture, we have seen the numericals on maximum power transmission through belt. So, in this numerical, we are going to learn about the initial tension in the belt. Okay, so like your maximum tension in the belt, here the new concept is initial tension in the belt. Okay, so what is meant by initial tension? So, simply before going to explain all these things, I just tell you the basics about the initial tension. See, simply before going to use a power transmission between these two pulleys with the help of open belt drive or closed belt drive, the belt is mounted over these pulleys with some tension. That is, it is tightly mounted over these pulleys. So, before going to start this pulley running, the tension in the belt over that pulley, that tension is called as the initial tension. Okay, we just go through it, then you will again understand what I want to say. Okay, see, when a belt is wound round the two pulleys, that is driver member or follower member, its two ends are joined together. Okay, so आपण काय करतो, दोन पुलीसच्या वरतून जो बेल्ट माउंट केला आहे, तो बेल्ट हा एका पर्टिक्युलर पॉइंटला जॉईंट केलेला असतो. तर त्यात तो जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो तो टेन्शन असतो. ठीक आहे, कारण आपण बेल्ट माउंट करताना थोडा टाईटच माउंट करतो, जेणेकरून बेल्ट स्लिप नको व्हायला. ओके, सो दॅट द बेल्ट मे कंटिन्युअसली मूव्ह ओव्हर द पुलिस. बरोबर. सिन्स द मोशन ऑफ द बेल्ट फ्रॉम ड्रायव्हर अँड द फॉलोअर इज गव्हर्न बाय द फर्म ग्रिप. तर काय असतं, ही जी मोशन आहे, बेल्ट एका ड्रिव्हन मेंबर पासून ड्रायव्हर मेंबरला केव्हा पॉवर ट्रान्समिट करू शकेल, जेव्हा ग्रीप जी असेल त्या बेल्टची ती फर्म असेल किंवा द कॉन्टॅक्ट बिटवीन देम इज अ फ्रिक्शन कॉन्टॅक्ट. ओके, टाईट अप जर बेल्ट लूज असेल तर काय होईल, तो ड्रिव्हन मेंबर फक्त फिरेल, ड्रायव्हर मेंबर जो तो फिरणार नाही आणि स्लीप कंडिशन ऑकर होईल. त्याच्यामुळे आपण काय असतो, फर्म ग्रिप मेंटेन करायचा प्रयत्न करतो. ड्यू टू फ्रिक्शन बिटवीन द बेल्ट अँड द पुलीज. ओके, इन ऑर्डर टू इन्क्रीज दिस ग्रिप द बेल्ट इज टाइटन अप. तर ती ग्रिप इन्क्रीज करण्यासाठी आपण बेल्टला काय करतो, टाईट करतो. ॲट दिस स्टेज इवन वेन द पुलीज आर स्टेशनरी, म्हणजे त्या स्टेजला पुलीज काय असतात, स्टेशनरी असतात, तुमचा शाफ्ट रोटेट नसतो, द बेल्ट इज सब्जेक्टेड टू सम टेन्शन अँड दॅट टेन्शन इज कॉल्ड एज द इनिशियल टेन्शन. ओके, सो इनिशियल, त्याच्या नावातच इनिशियल टेन्शन म्हणजे काय, की कुठलाही शाफ्ट, आपण आतापर्यंत जेवढे पण न्यूमेरिकल बघितले, प्रत्येक शाफ्ट हा काहीतरी डायमीटर पुलीचा दिलेला असायचा आणि तुम्हाला रनिंग स्पीड आरपीएम दिलेला असायचा, की तो शाफ्ट किंवा ती पुली रनिंग ॲट 450 आरपीएम 200 आरपीएम. ओके, तर इथे काय, कुठलीही पुली रन होण्याच्या अगोदर स्टेशनरी आपण त्याला फर्म ग्रिप प्रोव्हाइड होण्यासाठी बेल्टला ज्या टेन्शनने माउंट करतो त्या टेन्शनला म्हणतात इनिशियल टेन्शन इन द बेल्ट. ओके, आता हे इनिशियल टेन्शन, याचं सिग्निफिकन्स काय आहे किंवा याच्यावर न्यूमेरिकल कसे सॉल्व्ह करायचे किंवा हे कसं कॅल्क्युलेट करायचं, याच्यासाठी एक छोटंसं डेरिवेशन आहे. जर तुम्हाला एक्झाममध्ये थेरी क्वेश्चन आला तर येऊ शकतो, एक्सप्लेन इनिशियल टेन्शन इन बेल्ट. ओके, इनिशियल टेन्शन आणि मॅक्झिमम टेन्शन दोघी मिळून 6 मार्काला क्वेश्चन तुमचा थेरी क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे, तर जास्तीत जास्त इनिशियल टेन्शन 3 मार्काला आहे. तर आपण इनिशियल टेन्शन कसं कॅल्क्युलेट करतात ते बघू. आता इनिशियल टेन्शनसाठी जे आपण प्रिफिक्स वापरतोय, जे आपण एक नोटेशन वापरतोय, ते नोटेशन आहे तुमचं T0. ओके, T0 म्हणजे इनिशियल टेन्शन, कारण T1 आपला टाईट साईडचा टेन्शन असतो, T2 आपला स्लॅक साईडचा टेन्शन असतो आणि कॅपिटल T तुमचं मॅक्झिमम टेन्शन असतं, म्हणून T0 आपण इनिशियल टेन्शन. ओके, वेन द ड्रायव्हर स्टार्ट रोटेटिंग, आता काय होतं, ड्रायव्हर मेंबर स्टार्ट झाला रोटेटिंगला, इट पुल्स द बेल्ट फ्रॉम वन साइड टू अनदर साइड अँड डिलिव्हर्स टू द अनदर. ओके, मीन्स टाईट साईड पासून स्लॅक साईडकडे हे टेन्शन आपण ट्रान्सफर करतो. द इन्क्रीज टेन्शन in one side of the belt is called tension in tight side and the decreased tension in the other side is called the slack side tension. Okay, so initial tension सुरुवातीला जे असेल ते टाईट साईडच्या केसमध्ये काय होईल, ते वाढेल आणि स्लॅक साईडच्या केसमध्ये काय होईल, ते कमी होईल. तर आपण काय केलं, तर ही T0 ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण काय केलं,
consider let T0 is the initial tension in belt, T1 is a tension in tight side of belt, T2 is a tension in slack side of belt, and alpha is a coefficient of increase of belt length per unit force. कोएफिशियंट ऑफ इंक्रीज ऑफ बेल्ट लेंथ म्हणजे काय की पर युनिट फोर्स अप्लाय झाल्यानंतर किती लेंथ बेल्टची इन्क्रीज होते त्याचा एक कॉन्स्टंट कोएफिशियंट आपण कन्सिडर केला. ठीक आहे. Okay, a little consideration will show that the increased tension in the tight side is equal to T1 minus T0. का? कारण इथे बघा जो तुमची एक टाईट साईड आहे त्या साईडला तुमचा जो इन्क्रीज झालेला टेन्शन असेल तो T1 मायनस T0 कारण हा T0 इनिशियली त्याच्यात प्रेझेंट होता ना मग आपण हा T1 मधनं मायनस केला. And that's why the increase in the length of belt in tight side is the alpha multiplied by T1 minus T0. Okay. Similarly, स्लॅक साईडसाठी काय करायचं डिक्रीज इन टेन्शन इन स्लॅक साईड. तर ह्याच्यात काय होतंय डिक्रीज होतंय टेन्शन ह्याच्यात इन्क्रीज होत होतं म्हणून T1 मधनं आपण T0 मायनस केला होता. ओके. T0 पेक्षा सुरुवातीला काय होतं T0 ची व्हॅल्यू कमी असेल नंतर T1 हा टाईट साईडचा टेन्शन आहे तो वाढलाय म्हणून T1 मोठा व्हॅल्यू आहे T0 छोटी व्हॅल्यू आहे म्हणून T1 मायनस T0 केला होता. इथे बघा T0 इनिशियल टेन्शन जास्त असेल आणि स्लाइड साईडला ते काय होतंय डिक्रीज होतंय म्हणून इथे T0 मायनस T2 लिहिलं. ठीक आहे. आणि सिमिलरली डिक्रीज इन लेंथ ऑफ द बेल्ट ऑन द स्लॅक साईड इज अल्फा इंटू ब्रॅकेट T0 मायनस T2 म्हणजे अल्फाने मल्टिप्लाय केलं. आता हे इक्वेशन 1 मिळालं हे इक्वेशन 2 मिळालं. ठीक आहे. बट assuming that the belt material is perfectly elastic such that the length of belt remains constant when it is at rest or in motion, therefore increase in length at the tight side is equal to decrease in length at the slack side. तर आपण कसं ॲज्युम केलं की जो बेल्ट मटेरियल आहे दॅट मटेरियल इज अ परफेक्टली इलास्टिक आणि जी तुमची इन्क्रीज इन लेंथ आहे तीच तुमची डिक्रीज इन लेंथ असेल. जे जेवढी टाईट साईडला इन्क्रीज होईल तेवढी स्लॅक साईडला डिक्रीज होईल कारण की तुमचा बेल्टची लेंथ काही चेंज होणार नाही आहे. असं होणार नाही की बेल्ट त्याला वाढून जाणार आहे. त्यामुळे या दोघी टर्म्स काय इक्वेट करण्यासाठी इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला आपण इक्वेट करू शकतो. टोटल लेंथ रिमेन्स सेम. ओके. सो बघा अल्फा इंटू T1 मायनस T0 इज इक्वल टू अल्फा इंटू T0 मायनस T2. अल्फा अल्फा कॅन्सल कॉमन आहे कॅन्सल करून टाकलं तर आपण काय लिहू शकतो T1 मायनस T0 इज इक्वल टू T0 मायनस T2. ओके. आता हा T0 इकडे मायनस आहे याला इकडे जर आणला तर प्लस होऊन जाईल आणि हा T2 मायनस आहे हा इकडे आणला तर प्लस होऊन जाईल. तर हा काय होऊन जाईल T1 प्लस T2 इज इक्वल टू ट्वाईस T0. हा T0 तिकडे गेल्यानंतर काय होऊन जाईल 2T0 होऊन जाईल ना बरोबर. मग काय याला आपण कसं लिहू शकतो T0 इज इक्वल टू T1 प्लस T2 डिवाइड बाय 2 जो 2 असेल तो डिवाइडला. सो युअर इनिशियल टेन्शन इन द बेल्ट इज दिस. ओके. T0 इज इक्वल टू T1 प्लस T2 डिवाइडेड बाय 2. आता बघा इथे काय म्हटलं निग्लेक्टिंग सेंट्रिफ्युगल टेन्शन. ह्या जेव्हा तुम्हाला न्यूमेरिकलमध्ये मास ऑफ बेल्ट किंवा डेन्सिटी ऑफ बेल्ट असं काहीच मेन्शन नसेल तर त्या केसमध्ये तुमचं सेंट्रिफ्युगल टेन्शन आपण कन्सिडर करत नाही. म्हणून त्या केसमध्ये T0 ची व्हॅल्यू T1 प्लस T2 डिवाइडेड बाय 2 राहील. बट जर आपण याच्यात सेंट्रिफ्युगल टेन्शन ॲड केलं तर आपण इथं कसं लिहू शकतो T0 इज इक्वल टू T1 प्लस T2 डिवाइडेड बाय 2 प्लस TC. तर मी ते प्लस TC लिहिलं तर याला सिम्प्लिफाय केलं आहे कारण TCला डिवायडेड बाय 2 नाही आहे म्हणून आपण इथे काय केलं मल्टिप्लाय बाय 2 करून घेतलं तर आपण असं लिहू शकतो T1 प्लस T2 प्लस ट्वाईस TC डिवायडेड बाय 2. हा 2 कसा आलाय कळलं ना. बघा इथे जर प्लस TC लिहिलं मी सिम्पली मी इथे नोटेशन ऑन करून समजा मी इथे असं लिहिलं की युअर प्लस. ठीक आहे अंडरस्टँड करा कारण हे मला इथे प्रिफिक्स आणि सफिक्स इथे जमणार नाहीत. इथे प्लस TC केला असताना मी तर तुम्ही तसा पण फॉर्म्युला यूज करू शकता पण त्या TCला याच्यात ॲड करण्यासाठी मी कारण बघा त्याला डिवाइडला 2 केला आहे तर मल्टिप्लायला पण 2 तर TCला डिवाइडला 2 नव्हता ना म्हणून मल्टिप्लाय 2 केला डिवाइड 2 केला. ठीक आहे. सो दिस इज युअर इनिशियल टेन्शन इन द बेल्ट when centrifugal tension present in the belt. ओके. सिम्पल कॉन्सेप्ट आहे खूप काय कठीण नाही आहे फक्त इनिशियल टेन्शन काय एवढं समजून घ्या. मॅक्झिमम टेन्शन काय असतं T1 प्लस TC जर सेंट्रिफ्युगल टेन्शन प्रेझेंट असेल. सगळ्यात पहिले सेंट्रिफ्युगल टेन्शन जेव्हा मास किंवा डेन्सिटी गिवन असेल सेंट्रिफ्युगल टेन्शन mv स्क्वेअर. मॅक्झिमम टेन्शन
टी इज इक्वल टू टी वन प्लस टी सी. ओके, जर टी सी प्रेझेंट नसेल तर टी इज इक्वल टू टी वन. आणि इनिशियल टेन्शन हे तुमचं बेल्ट रन होण्याच्या अगोदर जे प्रेझेंट असतं ते टेन्शन. ओके, तर कन्फ्यूज व्हायचं नाही. मॅक्झिमम टेन्शन कॅल्क्युलेट करायचा अजून एक फॉर्म्युला आहे, ते असतं सिग्मा बी टी. ठीक आहे, मॅक्झिमम स्ट्रेस मल्टिप्लाय बाय विड्थ मल्टिप्लाय बाय थिकनेस. ओके, तर तो वेगळा फॉर्म्युला आहे. सगळे फॉर्म्युले एका पेजवर व्यवस्थित लिहिले तर तुम्हाला समजतील. शक्य झालं तर मीच तुम्हाला सगळे फॉर्म्युले एका पेजवर लिहून तुम्हाला ती PDF पाठवून देईल, म्हणजे तुमचे न्यूमेरिकल सॉल्व करताना कन्फ्युजन नाही होणार. ठीक आहे, तर याच्या बेसवर जे न्यूमेरिकल आहे ते बघूया. फिटनेस थोडा वाढवून घेतो. ओके, बघा तर काय म्हणतंय, इन अ फ्लॅट बेल्ट ड्राईव्ह द इनिशियल टेन्शन इज 2000 न्यूटन. ओके, the coefficient of friction between the belt and the pulley is 0.3 and the angle of lap on the smaller pulley is 150 degree. The smaller pulley has radius of 200 mm and rotates at 500 rpm. Find the power in kilowatt transmitted by the belt. आता इथे बघा, ह्या न्यूमेरिकल मध्ये स्पष्ट इनिशियल टेन्शन आलंय. ठीक आहे, याच्या पहिल्याच्या एका न्यूमेरिकल मध्ये आपल्याला टेन्शन दिलं होतं, मॅक्सिमम टेन्शन इन द बेल्ट दिलं, कॅपिटल टी ची व्हॅल्यू. त्याच्यावरून आपण ते पण 2000 न्यूटन होतं, आपण तसं न्यूमेरिकल सॉल्व केलं होतं. पण इथे इनिशियल टेन्शन आहे, तर न्यूमेरिकल वाचताना कन्फ्युजन करायचं नाही. बघा काय म्हटलं, इन फ्लॅट बेल्ट ड्राईव्ह इनिशियल टेन्शन इज 2000 न्यूटन. म्यू दिला आहे 0.3, अँगल ऑफ लॅप थिटा इज युअर 150 डिग्री. याला मल्टिप्लाय बाय पाय बाय टी टी केला तर आपल्याला रेडियनमध्ये मिळून जाईल. स्मॉलर पुलीचा डायमीटर रेडियस दिली आहे R1 200 mm आणि N1 दिला आहे 500 mm. कॅल्क्युलेट करायचं पॉवर. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपल्याला पॉवर कॅल्क्युलेट करायचं, तर माइंडमध्ये पहिला फॉर्म्युला काय यायला हवा, पॉवर. इथे मॅक्सिमम पॉवर म्हटलंय का नाही, तर पॉवरचा फॉर्म्युला काय असतो, काय लिहितो आपण पॉवरचा फॉर्म्युला. सिम्पली पॉवरला जर आपण लिहिलं तर कसं लिहू, पॉवर P इज इक्वल टू सिम्पली T1 मायनस T2 इंटू ब्रॅकेट V. ठीक आहे, इथे बघा सिम्पली आपण कसं लिहू शकतो, पॉवर इज इक्वल टू T1 मायनस T2 इंटू. आता तुम्हाला ह्या न्यूमेरिकलमध्ये V पण कॅल्क्युलेट करावं लागणार आहे, T1 T2. ओके, जस्ट 1 मिनिट. हो, एक 5 मिनिटं ना. ओके, सो पॉवर इज इक्वल टू T1 मायनस T2 इंटू V. ठीक आहे, आपल्याला T1 पण कॅल्क्युलेट करावं लागेल, T2 आणि वेलॉसिटी या तिघी टर्म कॅल्क्युलेट. तर V आपण सिम्पली पाय डी एन अपॉन 60 कॅल्क्युलेट करू, कारण इथे मॅक्सिमम पॉवरची कंडिशन नाही आहे, सिम्पल न्यूमेरिकल आहे. तर V आपण पाय डी एन अपॉन 60 कॅल्क्युलेट करू. T1 आणि T2 कसा फाइंड आउट कराल, तो T0 आपल्याला माहिती, तो T0 वरून आपण T0 इज इक्वल टू T1 प्लस T2 डिवाइड बाय 2. ह्या एका याच्यावरून आपल्याला T1 T2 मध्ये एक रिलेशन मिळेल. आणि दुसरं थिटा पण माहिती आहे, तर T1 अपॉन T2 इज इक्वल टू ई रेज टू म्यू थिटा. त्याचा यूज करून आपण T1 T2 मध्ये T1 आणि T2 दोघे फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, आणि वेलॉसिटी पण मिळून जाईल. तर बघूया सगळ्यात पहिले, we know that the velocity of belt is V is equal to pi d2 n2 divided by 60. So 200 mm च्या ऐवजी तुमची रेडियस होती 400 mm डायमीटर झाला, म्हणून 0.4 मीटर मध्ये कन्वर्ट केला आहे 500 त्याचा RPM डिवाइड बाय 60. सो युअर वेलॉसिटी इज 10.47 मीटर पर सेकंड. ओके, लेट T1 आणि T2. हां, आता बघा, हे न्यूमेरिकल सॉल्व करत असताना मी तुम्हाला ज्या इम्पॉर्टंट फॉर्म्युले जे फक्त तेच एक्सप्लेन करत होतो, पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युअलमध्ये न्यूमेरिकल पेपरला सॉल्व कराल त्यावेळेस या सगळ्या गोष्टी कन्सिडर करायच्या. लेट T1 इज अ टेन्शन इन राईट साइड ऑफ बेड लिहायचं, T2 इज इक्वल टू टेन्शन इन राईट साइड ऑफ बेड. ठीक आहे, देन वी नो दॅट इनिशियल टेन्शन T0, सो इनिशियल टेन्शन T0 इज इक्वल टू T1 प्लस T2 डिवाइड बाय 2. हा फॉर्म्युला वापरला. 2000 व्हॅल्यू टाकली T0ची, 2ने जर 2000ला मल्टिप्लाय केलं तर काय 4 होईल. आपल्याला इथे एक इक्वेशन मिळालं, T1 प्लस T2 इज इक्वल टू 400 न्यूटन. सो दिस इज युअर फर्स्ट इक्वेशन और रिलेशन बिटवीन T1 अँड T2. सो सिम्पली आपण याला कसं लिहू शकतो, T1 इज इक्वल टू 4000 मायनस T2. ठीक आहे,
परत सेकंड इक्वेशन आणण्यासाठी आपला नेहमीचा फॉर्म्युला 2.3 log of T1 upon T2 is equal to mu theta. किंवा याला आपण असं बनवू शकतो T1 upon T2 is equal to e raised to mu theta. ठीक आहे. आता याच्यात पण बघा म्यू माहिती आहे, थिटा माहिती आहे, थिटा आपण रेडियनमध्ये कन्वर्ट करून घेतलं. तर तुम्हाला जे इक्वेशन मिळेल फायनल T1 T2 मध्ये जे रिलेशन मिळेल ते असेल 2.22. हे जर कोणाला सॉल्व्ह करता येत नसेल तर मला विचारा. त्याची सिंपल मेथड मी तुम्हाला सांगतो. इथे बुकमध्ये जरी असं लिहिलं असेल तर फॉर्म्युला तुम्ही पेपरमध्ये T1 upon T2 is equal to e raised to mu theta लिहा. कारण होतं कसं डायरेक्ट ई तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये येऊन जातो, वरती ब्रॅकेट करायचा, म्यूची व्हॅल्यू थिटाची व्हॅल्यू टाकायची किंवा म्यू आणि थिटाची व्हॅल्यू पहिले मल्टिप्लिकेशनने काढून घ्यायची आणि ई रेस टू आन्सर करायचं. ठीक आहे. जे तुम्ही पॉईंट कॅल्क्युलेटरमध्ये समजा बघा सिंपल आहे. 0.3 मल्टिप्लाय बाय 2618 हे मल्टिप्लाय केलं तर आन्सर येतं तुमचं 0.7854. आता हे आन्सर आल्यानंतर डायरेक्ट तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये शिफ्ट ईचं बटन असतं लॉक टू द बेस ई प्रेस केला की तो ई रेस टू दाखवतो. तर ई रेस टू आन्सर म्हटलं की तुम्हाला डायरेक्ट ही व्हॅल्यू मिळेल 2.2. ओके. सो T1 upon T2 is equal to 2.2. तर याला आपण कसं लिहू शकतो T1 is equal to 2.2 T2. आता हे T1 ची व्हॅल्यू याच्यात पुट केली 2.2 T2 plus T2 is equal to 4000. That is 3.2 T2 is equal to 4000. So T2 is your 4000 divided by 3.2. तर तुम्हाला T2 ची व्हॅल्यू मिळेल त्याच्यावरनं T1 ची व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. सो T1 T2 मिळाले. So T1 is your 2750 Newton and T2 is your 1250 Newton. So velocity मिळाली, T1 मिळाला, T2 मिळाला. So power काय असेल T1 minus T2 into V. So you're simple. Formula is T1 minus T2 into V. You get finally 15.7 kilowatt of. Okay. तर ह्याच न्यूमेरिकलमध्ये जर मी तुम्हाला इथे म्हटलं असतं फाइंड द मॅक्सिमम पॉवर ट्रान्समिटेड बाय द बेल्ट, तर तुम्हाला इथे सगळ्यात पहिले ही वेलॉसिटीचा फॉर्म्युला चेंज झाला असता. ठीक आहे. तर त्याचा फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन एम झाला असता. त्यासाठी आपल्याला टी कॅल्क्युलेट करावं लागलं असतं. तर टीसाठी पण तुम्हाला काही ना काही दिलेलं असतं न्यूमेरिकल. ठीक आहे. न्यूमेरिकल सॉल्व्ह करत असताना सगळे फॉर्म्युले तुमचे लक्षात असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट कंडिशन्स माहिती असतात. ठीक आहे. जेव्हा युनिट पूर्ण कंप्लीट होऊन जाईल तेव्हा जेवढे आपले न्यूमेरिकल्स मी तुम्हाला जे सॉल्व्ह करायला देतोय तुमच्या ट्युटोरियल्समध्ये त्याच्यात प्रत्येक टॉपिकवर एक एक न्यूमेरिकल ॲड करून मी तुम्हाला देतोय. तर ते सगळे जर तुम्ही एका नोटबुकमध्ये सॉल्व्ह करून जर तुमची नोटबुक बनवली तर तुमचा एक युनिट परफेक्ट बनवून जातं. तुम्ही ते जरी रिवाईज केलं तरी तुम्ही फायनल पेपरमध्ये चांगलं स्कोर करू शकता. ठीक आहे. एक नोट्स बनून जातील. नेक्स्ट न्यूमेरिकल आपण बघू. तर आता बघा या न्यूमेरिकलमध्ये काय करायचं आहे फक्त सेंट्रिफ्युगल टेन्शन अकाउंट सेम न्यूमेरिकल आहे हे आणि हे, फक्त यात काय आहे सेंट्रिफ्युगल टेन्शन ॲड केलं. न्यूमेरिकल बघूया. मग पुढचे जे 2-3 न्यूमेरिकल ते मी तुम्हाला ट्युटोरियलला देऊन टाकेल. मग उद्या आपण तुमचं न्यू टॉपिक स्टार्ट करू. ठीक आहे. सिम्पल आहे बघा. 2 parallel shaft whose center line are 4.8 meter apart are connected by open belt line. The diameter of larger pulley is 1.5 meter and smaller pulley is 1 meter. The initial tension in the belt when stationary is बघा initial tension म्हटलं तर initial tension numerical आहे 3 kilonewton, that is 3000 Newton. Mass of belt देऊन टाकलाय 1.5 kg per meter length. Coefficient of friction 0.3 दिला आहे. Taking centrifugal tension into account, calculate power transmitted when the smaller pulley rotates at 400 आणि स्मॉलर पुलीचा तुम्हाला आरपीएम देऊन टाकला. ठीक आहे. इथे स्मॉलर पुलीचा डायमीटर दिला आहे 1 मीटर आणि आरपीएम देऊन टाकला 400. एक एक टर्म लिहूया मग आपण पुढे सॉल्व्ह करू. बघा एक्स दिला आहे 4.8, D1 दिला आहे 1.5, D2 दिला आहे 1, इनिशियल टेन्शन T0 दिला आहे 3 किलो न्यूटन, देन मास m is equal to 1.5 kg per meter length, then mu 0.3 and here into 400. परत आपण याच्यात मॅक्झिमम पॉवर डी म्हणून सिम्पली वेलॉसिटी पाय D2 इंटू आपण 16 वेलॉसिटी कॅल्क्युलेट केली, दॅट इज 21 मीटर पर सेकंड. मास माहिती आहे, वेलॉसिटी माहिती आहे, तर सिम्पली आपण TC कॅल्क्युलेट करून टाकला, दॅट इज mv स्क्वेअर 661.5 न्यूटन. ओके. सो वेलॉसिटीवरनं TC कॅल्क्युलेट केला.
T1 आणि T2. आता इनिशियल T1 T2 तिथे कसं केलं होतं इनिशियल टेन्शनच्या कंडिशनवर, पण इथे TC पण आहे म्हणून आपण TC पहिले कॅल्क्युलेट करून घेऊ. ठीक आहे. परत इनिशियल टेन्शनचा फॉर्म्युला लिहिला. इनिशियल टेन्शन इज इक्वल टू T0 इज इक्वल टू T1 प्लस T2 प्लस ट्वाइस TC डिवाइड बाय 2. यात बघा अननोन फक्त T1 T2. ठीक आहे. बाकी सगळ्या व्हॅल्यू आता हा 3000 मल्टिप्लाय बाय 2 केला तर 6000 होईल. ठीक आहे. सिम्पली किंवा जर तुम्ही कॅल्क्युलेशन तुमच्या पद्धतीने करा जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल. ठीक आहे. त्याला जर 661 मल्टिप्लाय बाय 661.5 मल्टिप्लाय बाय 2 केलं तरी चालेल. डिवाइड बाय 2 करून घेतलं तुमची व्हॅल्यू येऊन जाईल. तुम्ही कुठल्याही पद्धतीने सॉल्व करा. जसं यांनी काय केलं हा 2 इकडे मल्टिप्लायला घेतलं बघा 1000 मल्टिप्लाय बाय 2 आणि मायनस 2 इंटू 61.5. तर T1 T2 मध्ये आन्सर येतं 4 न्यूटन. ठीक आहे. हे एक इक्वेशन मिळालं आणि दुसरं इक्वेशन परत T1 अपॉन T2 इज इक्वल टू ई रेज टू थीटा. पण त्यासाठी इथे तुम्हाला थीटाची व्हॅल्यू गिव्हन नाहीये म्हणून न्यूमेरिकलमध्ये बघायचं की ओपन बेल्ट ड्राय म्हटलं आहे. ओपन बेल्ट ड्रायसाठी फॉर्म्युला परत रेडी असतात. R1 sin अल्फा इज इक्वल टू R1 मायनस R2 डिवाइडेड बाय X. यावरून तुम्हाला अल्फा मिळेल. अल्फा मिळाला की परत स्मॉलर पुली साठी अँगल आपल्या ओपन बेल्ट ड्राय म्हणून 180 मायनस ट्वाइस अल्फा. क्रॉस बेल्ट ड्राय राहिला तर 180 प्लस 2 अल्फा राहिला असता. थीटा मिळाला डिग्रीमध्ये 174. त्याला रेडियनमध्ये कन्वर्ट केला 3.04 रेडियन. ओके. सो सगळ्या न्यूमेरिकलमध्ये फिरून फिरून आपल्याला तेच कॅल्क्युलेट करायचं फक्त कन्फ्यूज करण्याचं पद्धत आहे. मी मल्टिपल न्यूमेरिकल्स या टॉपिक्सवर याच्यासाठी घेतो की प्रत्येक न्यूमेरिकलमध्ये थोडंसं कन्फ्युजन क्रिएट केलं आहे. त्याच्यासाठी प्रॅक्टिस केलं ना खूप सोपं मिळेल. फक्त प्रॅक्टिसची गरज आहे. न्यूमेरिकल तुम्ही सॉल्व करा काही जाणणार. थीटा कॅल्क्युलेट केला परत बघा एक रिलेशन आपल्याला इथून मिळालं. दुसरं रिलेशन T1 अपॉन T2 इज इक्वल टू ई रेज टू थीटा और 2.3 log of T1 upon T2 is equal to L. त्याच्यावर परत तुम्हाला दुसरं रिलेशन मिळालं T1 upon T2 is equal to 2.5. सो T1 T2 मिळाले. सिंपल पॉवरचे फॉर्म्युला पुट केले T1 minus T2 into V. So in this way तर both numericals are solved. तर बघा सिंपल आहे काहीच कठीण नाही आहे. फक्त न्यूमेरिकल वाचायचं व्यवस्थित गिवन थिंग्स व्यवस्थित लिहिल्या एक एक फॉर्म्युला आठवून सॉल्व केलं तुम्हाला प्रॅक्टिसला मी तुमचे 2 न्यूमेरिकल सोपे आहेत काही कठीण नाही आहे. हे 2 न्यूमेरिकल तुम्ही सॉल्व केले तुमचं बरं जवळपास सगळं कवर होऊन जातं. ठीक आहे. हे 2 न्यूमेरिकल 3 आहेत आहेत तिघही न्यूमेरिकल सॉल्व करा. पण वाटलं असतं ते पण काही अडचण मी कवर करेल. तुम्ही मला तसं सांगाल सर इथे समजत नाही तर 2 न्यूमेरिकल आपण परत ट्युटोरियलच्या क्लासरूममध्ये एक्सप्लेन करू. ठीक आहे. सो इथे तुमचा जो टॉपिक एंड होतोय तो आहे तुमचा फ्लॅट बेल्ट ड्राईव्ह. नेक्स्ट लेक्चरला आपण व्ही बेल्ट ड्राईव्ह बघू. ठीक आहे. आपण सुरुवातीला बेल्टचे टाईप बघितले ते फ्लॅट बेल्ट आणि व्ही बेल्ट. हे सगळं आतापर्यंत जे शिकलो ओपन बेल्ट ड्राईव्ह किंवा क्रॉस बेल्ट ड्राईव्ह फ्लॅट बेल्टचे टाईप लेक्चरमध्ये शिकू व्ही बेल्ट. ओके. सो प्रॅक्टिस करा. कळलं की विचारा.